श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे की पैशानं माणसांचा स्वभाव बदलत असतोय. आपली किंमत ही फक्त पैशावर आणि संपत्तीवर मोजली जात असते. समाजात फक्त श्रीमंत लोकांनाच किंमत मिळते, गरिबांच्या विचारांना कधीच नाही. श्रोते हो, तुमची आर्थिक स्थिती हे तुमचं वैयक्तिक आयुष्य खूप बदलू शकते. आपल्याला माहिती आहे, दुसऱ्यांचा पैसा खूप सोपा वाटतो, पण तोच पैसा स्वतःसाठी मिळवणं हे मात्र खडतर असतंय. श्रोते हो, पैसा नशिबावर नाही तर नियोजन आणि मेहनतीवर अवलंबून असतो. श्रोते हो, तुम्हाला हवं तसं आयुष्य जगण्यासाठी तुमच्या खिशामध्ये भरपूर पैसा असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींची किंमत असते. फक्त मोफत असं काहीच नाही, आणि ते कधी मिळतही नाही. आपण किती श्रीमंत असलो ना तरी पैसा खरा हा आनंद नाही देऊ शकत. श्रीमंतीचा प्रवास एकटा असतोय, पण सोबतीला विश्वास ठेवणारी माणसं ही मात्र कमी असतात. श्रोते हो, जगाच्या नजरेमध्ये तुमची किंमत तुमच्याकडे असलेल्या पैशावर ठरत असते. श्रोते हो, काही का असेना, पण आपण मात्र या जीवनाच्या प्रवासामध्ये भरपूर पैसा कमवायचा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कोणाला किती आपलं करून घेतलं तरी कोण आपलं कोण परक ही वेळ ठरवते. संयम बाळगायला शिका. तुमचा क्रोध समोरच्याला जिंकवत असतो. कितीही आजारी असला तरी पाठीवर रणरणत्या स्वप्नाचं ओझं घेऊन घराबाहेर पडतो तो बाप असतो. स्वतःला चांगलं समजून सांगा. या जगात फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी तर फक्त पुस्तकात शिकवली जाते. विष आणि शब्द एकाच ताकदीचे. विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपवतो, आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला की तो मोठी मोठी नाती संपवतो. सध्या लोक असे वागतात की गरज पडली की आठवण, आणि गरज संपली की अडचण. या मतलबी जगात जर पुढे जायचं असेल तर आपली पाठी मजबूत ठेवा, कारण लोक शाबासकी ही पाठीवरच देतात आणि वार सुद्धा पाठीवरच करतात. माणसानं नेहमी परिवर्तनाच्या शोधात असावं. आजचं जगणं हे व्यस्त झालं तर परिस्थिती गंभीर निर्माण होते. चांगली भूमिका, चांगलं ध्येय आणि चांगलं विचार असणारी लोक नेहमी आठवणीत राहतात, मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. स्वप्न साकार करण्यासाठी स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडून खऱ्या आयुष्यात मेहनत करावी लागते. भविष्यातील खरी स्वप्न विकत घेण्यासाठी वर्तमान खर्च करावा लागतो. परिस्थितीचं चटकं बसायला सुरुवात झाली की तत्वज्ञानाची नशा आपोआप उतरते. परिस्थिती कशी असू द्या, फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा. परिस्थिती तुमच्या पुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. जगातील कोणतीही वस्तू कितीही महाग का असेना, देवानं तुम्हाला जी झोप दिली, शांती दिली आणि जो आनंद दिलाय, त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नाही. कुणाशी वाद घालत बसण्यापेक्षा आपण स्वतःलाच बदलून घेतलेलं चांगलं असतं, कारण सगळं जग झाकत बसण्यापेक्षा आपल्याच डोक्यावर टोपी घालणं सोपं असतं. आपली संगत ही केवळ आपलंच नाही तर संपूर्ण कुटुंबाचं भविष्य आणि अस्तित्व ठरवते.
शिक्षणाला वेळेवर जर सिरियसली घेतलं नाही तर आयुष्य प्रत्येक वेळी तुमची कॉमेडी करतं. कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घेता आली की घराचं घर पण टिकून राहतं. ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल तोच खरा श्रीमंत. तुमचं जीवन तुम्ही औषध समजून घ्या, नाहीतर औषधच तुम्हाला जेवण म्हणून घ्यावं लागेल. एकटं जगण्यासाठी नेहमी तयार राहा, कारण तुम्ही ज्यांना आपलं समजता ती लोक उद्या अचानक बदलत असतात. हातातली काठी ही नावाला आधार असते, खरा आधार तर विश्वासानं हातात घेतलेल्या हाताचा असतो. चांगलं असणं सुद्धा कधी कधी चांगलं नसतं. लिहिलेली अक्षर विकता येतील ही, पण दिलेला शब्द विकायचा नसतो. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की नशीब नावाच्या गोष्टीवर विश्वास ठेवावाच लागतो. चुका व्हायच्यात सांगणारे कमी असतात आणि चुका करायला देऊन हसणारे ढिगभर असतात. वेळ आणि व्यक्ती हे निघून गेल्यावर झालेली जाणीव व्यर्थ असते. काही नवीन मिळवण्याच्या नादात ते कधीच गमावू नका जे आधी तुमचं असतं. कमी नसतं समजायचं कधी कुणाला आणि माझी दाखवायचा नसतो, कारण शांत दिसणारा माणूस हा सुद्धा तुम्हाला धूळ चारू शकतो. आपली सुंदरता ही आरशात नाही तर लोकांच्या हृदयात बघायची असते. कुठंतरी श्रद्धा असावी देवावर. रोज नशिबावर अवलंबून राहणं हे चांगलं नसतं. आयुष्यात संयम आणि शिस्त ही कधी सोडू नका. एक वेळ अशी येईल की देवाला सुद्धा आपलं प्रयत्न बघून यश द्यायला लागेल.